नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्या क्वेश्चन बँकेतील निवडक प्रश्न आपण निवडून ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेचा माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। वर्ग 10वा, विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका असून ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे। प्रश्नपत्रिका कशी वाटली अवश्य कमेंट करा। त्यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा 3 गुणांचा प्रश्न आहे। त्यामध्ये पहिले विधान आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। त्यासाठी पर्याय अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स। त्याचे योग्य उत्तर आहे व्हॉल्टियर। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे कल्लन याने लिहिलेला टिंबटिंब हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। त्यामध्ये पहिला पर्याय हर्षचरित, ब अकबरनामा, 3 राजतरंगिणी आणि ड हितोपदेश। तर त्याचे योग्य उत्तर आहे राजतरंगिणी। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा कोश आहे। त्यासाठी पर्याय अ विश्वकोश, ब चरित्रकोश, क संस्कृतिकोश आणि ड राज्य व्यवहार कोश। तर याचे योग्य उत्तर आहे राज्य व्यवहार कोश। त्यानंतर दुसरा जो प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा हा 3 गुणांचा प्रश्न आहे। त्यामध्ये 3 गट, त्यापैकी पहिला गट जो आहे त्यामध्ये 1 माथेरान थंड हवेचे ठिकाण, 2 ताडोबा लेणी, 3 कोल्हापूर देवस्थान आणि 4 अजिंठा जागतिक वारसा स्थळ। तर याची चुकीची जोडी आहे ताडोबा लेणी। त्यानंतर दुसरे जे गट आहे त्यामध्ये नंबर 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन, लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन, हिमालयीन कार रॅली क्रीडा पर्यटन आणि फिल्म फेस्टिवल्स नैमित्तिक पर्यटन। तर यातील चुकीची जोडी आहे दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये नंबर 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। तर यातील चुकीची जोडी आहे बुद्धिबळ मैदानी खेळ। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणत्याही 2, या ठिकाणी 3 कृती दिली असतील त्यापैकी आपणास 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। त्यामध्ये 1 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न 4 गुणांचा आहे। त्यापैकी पहिला जो आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा हा 2 गुणांचा प्रश्न। त्यामध्ये नंबर 1 भारतातील राष्ट्रीय इतिहासकार, या ठिकाणी आपणास 4 राष्ट्रीय इतिहासकार लिहायचे आहेत। त्यामध्ये नंबर 1 महादेव गोविंद रानडे, नंबर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नंबर 3 विनायक दामोदर सावरकर आणि नंबर 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर। अशा प्रकारे 4 भारतीय राष्ट्रीय इतिहासकार आहेत। त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र जे आहे ते म्हणजे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ, या ठिकाणी आपणास 4 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आपणास लिहायचे आहेत। त्यामध्ये नंबर 1 पश्चिम घाट, नंबर 2 मानस वन्यजीव अभयारण्य, नंबर 3 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि नंबर 4 केवलदेव राष्ट्रीय उद्यान। अशा प्रकारे हे 4 प्रत्येक घटक हा अर्ध्या गुणांसाठी। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे त्यामध्ये आपणास बैठे खेळ लिहायचे आहेत, 4 बैठे खेळ लिहायचे आहेत।
त्यामध्ये नंबर 1 बुद्धिबळ, नंबर 2 सागरगोटे, नंबर 3 सोंगट्या आणि नंबर 4 कॅरम. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 या ठिकाणी 3 टिपा दिल्या जातील, त्यापैकी आपणास कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. प्रत्येक टिप 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिली टिप आहे कृषी पर्यटन, त्यानंतर दुसरी टिप आहे प्रसार माध्यमाची आवश्यकता आणि तिसरी टिप आहे सरस्वती महाल ग्रंथालय. तर प्रत्येक टिप ही 2 मार्कासाठी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न तिसरा. यामध्ये पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे, म्हणजेच प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे व्हॉल्टियर यास आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. व्हॉल्टियर यास आधुनिक इतिहासाचा जनक म्हटले जाते. तर का म्हटले जाते हे कमीत कमी 3 ते 4 मुद्दे आपणास लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर तिसरे विधान आहे वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते. आणि चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर यावर आधारित विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवायचे. ते 4 विधाने आहेत. या 4 विधानापैकी 2 विधाने सोडवणे अपेक्षित आहेत. प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी, त्यामुळे 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. हा जो उतारा आहे क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतील समालोचन पूर्वी बाळ जगन्नाथ पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाची कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचक रंजक व्हायचे. यावर आधारित जे 3 प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न हा 1 गुणांसाठी, दुसरा प्रश्न हा 1 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतील समालोचन कोण करत असत. तर याचे योग्य उत्तर आहे बाळ ज पंडित. क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतील समालोचन बाळ ज पंडित म्हणजेच बाळ जगन्नाथ पंडित हे करत असत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बाळ जगन्नाथ पंडित यांना कशाचे उत्तम ज्ञान होते. तर याचे योग्य उत्तर आहे बाळ जगन्नाथ पंडित यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान होते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये लिहा. तर बाळ जगन्नाथ पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्य ते समालोचन करताना त्या मैदानाचा इतिहास सांगत, तसेच खेळाचा त्याचबरोबर खेळाडूंचा पण इतिहास सांगत, खेळाशी संबंधित आठवणी व पूर्वीचे विक्रमसुद्धा ते समालोचन करत असताना सांगत असत. त्यानंतर इतिहासातील जो शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. हा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी. तर त्यामध्ये 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी आपणास 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयी चर्चा करा. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनाच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती द्या. तिसरा आहे राष्ट्रीय इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि चौथा जो आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर हे जे 4 प्रश्न आहेत या 4 प्रश्नापैकी आपणास कोणते 2 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हा जो प्रश्न आहे दीर्घोत्तर प्रश्न असल्यामुळे हे सविस्तर लिहिणे हा 3 गुणांसाठी असल्यामुळे कमीत कमी या 5 ते 6 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण इतिहास
या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे। यानंतर 12 गुणांची जे राज्यशास्त्राचा जो भाग आहे तो अभ्यासणार आहोत। प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। त्यामध्ये पहिले विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय। या ठिकाणी पर्याय प्रिंट झालेले नाहीत, तर यासाठी पर्याय आहेत प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय। तर याचे योग्य उत्तर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंबचे मुख्य ध्येय सत्ता प्राप्ती असते। यासाठी 4 पर्याय आहेत। त्यामध्ये अ सामाजिक संघटना, ब राजकीय पक्ष, क सांस्कृतिक संघटना आणि ड विद्यार्थी संघटना। तर याचे योग्य उत्तर आहे राजकीय संघटना। त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण लिहा, कोणतेही 2। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। 3 पैकी 2 विधाने कारण चूक की बरोबर आपणास लिहायची आहेत। त्यामध्ये नंबर 1 चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते। त्यानंतर नंबर 2 राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। आणि नंबर 3 निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते। तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे। त्यापैकी हे जे विधान आहे चूक की बरोबर यासाठी 1 गुण आणि कारण यासाठी 1 गुण, अशा प्रकारे 2 गुणाची विभागणी या ठिकाणी असते। त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतेही 1। हा 2 गुणांसाठी आहे। त्यामध्ये पहिली संकल्पना आहे माहितीचा अधिकार आणि दुसरी संकल्पना आहे प्रादेशिकता। हा 2 गुणांसाठी आहे। त्यामुळे 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतीही 1। या ठिकाणी पहिली कृती आहे तक्ता पूर्ण करा। यामध्ये देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष, या ठिकाणी देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष आपणास लिहायचे आहेत। त्यामध्ये नंबर 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नंबर 2 भारतीय जनता पक्ष, नंबर 3 बहुजन समाज पक्ष आणि नंबर 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। अशा प्रकारे 4 आपणास राष्ट्रीय पक्ष लिहायचे आहेत। प्रत्येक घटकास अर्धा गुण, अशा 2 गुणाची विभागणी या ठिकाणी असेल। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे त्यामध्ये सुशासनाची वैशिष्ट्ये लिहा। तर सुशासनाची 4 वैशिष्ट्ये आपणास लिहायची आहेत। त्यामध्ये पहिलं आहे पारदर्शी कारभार, दुसरं आहे प्रभावी व कार्यक्षम सरकार, तिसरी आहे जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देणारे सरकार आणि चौथी जी वैशिष्ट्य आहे ते म्हणजे न्याय व सर्वसमावेशक विकास। त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 1। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। त्यामध्ये पहिले विधान आहे, पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले। अशा प्रकारे हे जे 2 प्रश्न आहेत यापैकी 1 प्रश्न आपणास सोडवायचा आहे। प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असल्यामुळे 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहेत। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।